त्याविषयी पालिकेत नेमकं काय झालं होतं आणि आता तुमची भूमिका काय आहे? कारण तुम्हाला खूप समर्थनही मिळतं, पण काही कार्यकर्ते ट्रोल करायचा प्रयत्न करतात आणि खुद्द महापौर मॅडमनी त्यांची बाजू घेतली. त्या मीटिंगच्या दुपारी 3 वाजता होती. त्याच्या जस्ट अर्धा तास अगोदर एका सहकारी सामाजिक कार्यकर्त्यांकडून कळलं की आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनासंदर्भात महापालिकेत बैठक आहे आणि त्यासाठी आपण जागरूक नागरिकांनी जायचंय. तर तेही आले होते आणि मीही स्वतः गेलो होतो. आणि त्या बैठकीच्या सुरुवातीला त्यांनी असं सांगितलं की गणेशोत्सवातल्या ध्वनी प्रदूषणासंदर्भात नागरिकांच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी त्या मांडाव्या. तर मी एकट्यानेच हात वर केला. त्यानंतर त्यांनी मला माईक दिला. मग मी तो मुद्दा मांडला की गणेशोत्सव म्हणजे हा उत्सव तुम्ही सार्वजनिक ठिकाणी साजरा करतायत, याचं भान उत्सव साजरा करण्याना असलं पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही लाऊडस्पीकर लावता कामा नये, तुमचे मंडप हे रस्त्यावर अतिक्रमण करणारे असता कामा नयेत आणि मिरवणुकीने सुद्धा वाहतुकीला डिस्टर्बन्स होता कामा नये, असं मी सांगितलं. नाही, ते एकदम कार्यकर्ते धावून गेले. तर त्यानंतर पुढं काय झालं आणि मग पालिका प्रशासनाकडे तुम्हाला काहीतरी तुमची बाजू मांडून दिली गेली की नाही, नेमकं काय झालं? त्यांनी सुरुवातीला सूत्रसंचालकांनी हे सांगितलं आणि त्यानंतर मी हात वर केला. त्यांनी माझ्या हातात माईक दिला आणि मग मी मांडलं पण माझं म्हणणं. म्हणजे त्यांनी त्यांच्या बाजूनी त्यांचं कर्तव्य केलं, सूत्रसंचालक किंवा कार्यक्रमाच्या आयोजकांनी. पण हे मंडळवाले जे आले होते त्यांच्याकडे बोलायला तार्किक मुद्दे काहीच नसल्यामुळे त्यांनी एकदम गदारोळ करायला सुरुवात केली. मोठमोठ्या नारळावर सगळे एकाच वेळेस आणि वाटेल ते मोठमोठ्या वगैरे बडबडायला लागले. म्हणजे लॉजिकल मुद्दा कोणीच मांडला नाही. आणि त्यानंतर मग पोलीस त्यांच्या एसओपी नुसार माझ्या जवळ आले. कारण की त्यावेळेस मी स्वतः शस्त्रसज्ज नव्हतो. म्हणजे माझ्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर होती. मी शस्त्रसज्ज असतो तर चिंताच नव्हती. तर ती जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळे मग ते मला म्हणले, त्यांनी कडं केलं माझ्या भोवती पोलिसांनी आणि ते म्हणले आम्ही पोलीस संरक्षणात कडं करून सुरक्षा रक्षकांचं तुम्हाला बाहेर घेऊन जातो. तर ती जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळे मग ते मला बाहेर घेऊन गेले. आता तुमची काय भूमिका आहे? गणेशोत्सव कसा असावा सगळं, कारण दहीहंडी येते परत. हो, तर या परवा झालेल्या बैठकीच्या अगोदर सुद्धा मी आमचे स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी, सर्व नगरसेवक, विधानसभेचे 2 आमदार, कसबा आणि शिवाजीनगरचे आणि लोकसभा राज्यसभेचे खासदार सुद्धा, या सर्वांना लेखी निवेदनं दिलेलीच आहेत. ब्युरोक्रेसीमध्ये पोलीस कमिशनर, कलेक्टर, सीएम ऑफिस, पीएम ऑफिस या सगळ्यांना ईमेलद्वारे हे मी कळवलेलंच आहे सविस्तर. आणि काही ठिकाणून मला रिस्पॉन्सही आलेला आहे. काहींची माझी व्यक्तिगत भेटही झाली. तर त्यानुसार जर का मला कार्यवाही होताना आगामी उत्सवात दिसली नाही तर माझा न्यायालयीन लढाईचा मार्ग चोखाळण्याचा विचार आहे. कारण आता तुमच्या ह्या लढ्याला यश येतं दिसतंय. बरेचसे पुणेकर जाहीरपणे बोलायला लागले, तुमचं समर्थन करायला लागले. पण आता आज आयुक्तांनी सांगितलं की प्लाझ्मा आणि हे पीटर काय ते प्रेशर मीट हे याच्यावर बंदी घातली. त्यांनी कारवाई पण केली परवाच्या कालच्या ईदच्या मिरवणुकीमध्ये. तर ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता आणि गणेशोत्सव आपला कसा असावा आणि दहीहंडी एकूणच सगळे सार्वजनिक सण सर्वधर्मीय हो, सर्वधर्मीय ऑफकोर्स आणि सार्वजनिकरित्या साजरे होणारे सण, उत्सव, व्रत, वैकल्य, जयंत्या, मयंत्या सर्व जे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर येते, इव्हन राजकीय किंवा अन्य कुठचे कार्यक्रम असो, तर त्यांना कुठच्याही प्रकारे लाऊडस्पीकर, ज्याची व्याख्या मी अशी करतो की असं कुठचंही कृत्रिम ध्वनिवर्धन यंत्र, असं कोणतंही कृत्रिमरित्या बनवलेलं उपकरण ज्याचा एकमात्र उद्देश साऊंड अँप्लिफिकेशन, ध्वनिवर्धन करणारं हा आहे, असं यंत्र सार्वजनिक ठिकाणी कुठच्याही सबबीखाली, कुठच्याही ठिकाणी, कुठच्याही वेळी वाजवायला अजिबात परवानगी देता कामा नये. त्याला तुम्ही डॉल्बी, डीजे, प्लाझ्मा, प्रेशर हे असे शब्दच्छल करून चालणार नाही. बऱ्याच वर्षापासून चाललंय. 8-9 वर्षापूर्वी ते डॉल्बी असा शब्द वापरायचे. उत्सवाचे 2-1 महिने अगोदर पेपरात बातमी यायची, यंदा उत्सवात डॉल्बी बंदी. नागरिकांचा जीव भांड्यात पडायचं. प्रत्यक्षात उत्सवात बघितलं तोच हायदोस आणि मग शब्दच्छल काय करायचे, वर्ड मिन्सिंग करून हा डॉल्बी नाही. आता गेल्या 2-3 वर्षापासून त्यांनी डीजे हा शब्द हे केलाय, ज्याचा अर्थ माझ्या माहितीनुसार डिस्क जॉकी असा आहे की जो पूर्वी एक माणूस असायचा डिस्क प्ले करायचा, म्हणजे ऑर्केस्ट्रा कंडक्टर सारखा. तर आता काही त्याचं हे नसतं, पण ते तो शब्द लाऊडस्पीकर या अर्थाने ते वापरतात आणि त्याच्यावर बंदी अशी बातमी येते. प्रत्यक्षात उत्सवात तोच हायदोस असतो. आता यंदा प्लाझ्मा शब्द काढलाय, ज्याचे वेगवेगळे अर्थ मला माहित होते, लाऊडस्पीकरच्या संदर्भात अर्थ माहित नव्हता. पण हे काही पुरेसं नाही. आम्हाला कुठच्याही प्रकारचं कृत्रिम ध्वनिवर्धन यंत्र सार्वजनिक ठिकाणी नको. ते सण असो, उत्सव असो, कुठचाही दिवस असो, कुठची वेळ असो आणि कुठचंही ठिकाण असो, कारण तरच हा ध्वनी प्रदूषण प्रश्न मुळापासून सुटेल. हे वरवरच्या मलमपट्ट्या आणि हे शब्दच्छल, आज काय डॉल्बी, उद्या काय डीजे, परवा प्लाझ्मा, उद्या अजून काही करतील, या शब्दच्छलाने हा प्रश्न अजिबात सुटणार नाही. नागरिकांची फक्त फसवणूक होईल, त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार तो. महापौर मॅडमने त्याविषयी भूमिका घेतली, तुम्हाला पटली? त्यांनी काय ठाम भूमिका घेतली आहे मला माहित नाही, पण मला हे माहिती आहे की महापालिकेचं बोधवाक्य सगळ्याच ठिकाणी दिसतं, वरम जनहितम ध्येयम. त्याचं उत्तरार्ध असं आहे, केवलानं जनस्तुती. म्हणजे नागरिकांचं हित हे आमचं ध्येय आहे आणि केवलानं जनस्तुती म्हणजे सणा उत्सवाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी आम्हाला धुडगूस घालायला परवानगी द्या असं सांगणाऱ्या गावगुंडांची स्तुती, म्हणजे त्यांचं तुष्टीकरण, अपीजमेंट करणं हे तुमचं ध्येय नाही, त्यासाठी तुम्हाला नेमलेलं नाही. तर याचं भान ठेवून स्वतःच्या बोधवाक्यानुसार त्यांनी कार्य करणं अपेक्षित आहे. म्हणजे त्यांनी या उत्सवाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी धुडगूस घालायला अजिबात परवानगी देता कामा नये. सार्वजनिक उत्सव साजरा करणं, राजकीय नेते त्यांना पाठिंबा देतात दिसतंय सगळ्या गोष्टी.
त्यांचे काही वेस्टेड इंटरेस्ट असतील, पण त्यांना त्यामुळे नागरिकांना जो त्रास होतोय त्याला ते पर्याय काही देताना दिसत नाही. ते फक्त आरडाओरडा करून किंवा काहीतरी प्रथा परंपरा वगैरे अशा काहीतरी सबबी सांगून त्यांचं म्हणणं रेटवायला बघतात. ज्या की सती प्रथेपासून अनेक प्रथा परंपरा होत्या, बालविवाह होते, विधवा केशवापन होतं, जरट कुमारी विवाह होते, बहुभार्या प्रतिबंधक कायदे झाले, हे सगळे अगदी ब्रिटिश काळात झाले. तर त्यामुळे प्रथा परंपरा म्हणून चुकीच्या गोष्टी या रेटवल्या जाऊ शकत नाही, त्याचं समर्थन होऊ शकत नाही. तर या गोष्टींपासून नागरिकांना त्रास होतोय हे आता निर्विवादपणे सिद्ध झालंय. लाऊडस्पीकर तर प्रथा परंपराही नाही, कारण तो हार्डली अलीकडे आलेला आहे. पण इव्हन ढोल ताशे, त्यानंतर रस्त्यामध्ये मंडप घालणे, सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यांवरून मिरवणुका काढणे, या प्रथा ढोलवाल्यांचं खूप प्रश्न वाढलंय. हो, इथेही बाजूला नदी किनारी हा त्रास होतो. पेठांमध्ये स्पेशली नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना त्याचा विशेष त्रास होतो, कारण त्यांचे 2-1 महिने उत्सवाच्या अगोदर त्यांची प्रॅक्टिस सुरू होते. तर नागरिक सगळे त्यांच्या कामात व्यस्त असतात आणि ही ढोल ताशी रणवाद्य आहेत. पूर्वी तलवारीने लढाई व्हायच्या तेव्हा ती रणांगणावर त्यांना जोश संचारावा किंवा त्यांना इशारे देण्यासाठी ती बनवलेली आहेत. नंतर लढ्या बंदुकीच्या झाल्या. वर्ल्ड वॉर 1 मध्येच आपण मशीन गन बघतो, वर्ल्ड वॉर 2 मध्ये स्टुका डावी बॉम्बर्स बघतो, जेरिको ट्रम्पेट्स वगैरे, आणि आता तर लढ्या मिसाईलच्या झाल्यात. बसल्या जागी 4 बटणं दाबून वाटेल तर तिथे जगात अणुबॉम्ब टाकता येतो कुठे. तर त्या काळात ती रणवाद्य म्हणूनही कालबाह्य झाले आणि नागरी वस्तीत वाजवायची तर ती वाद्यच नाहीये. बंदिस्त प्रेक्षागृहात हा तो मूर्खपणा आहे. तर ती सणा उत्सवांच्या नावाखाली त्यांना खिरापती सारख्या परवानग्या 10 रुपयाच्या फॉर्मवर वाटतात म्हणून ते वाजवू शकतात. त्याच्यावर त्यांनी सक्तीने बंदी आणायची आणि त्याच्यासाठी बलप्रयोग करायचे. पोलिसी बलप्रयोग म्हणजे लाठीमार, अश्रुधूर, वॉटर गन जो असतो तो, आणि तो पुरेसा वाटला नाही तर मग सैन्य आणून त्यांनी करायचं. पुण्यासारख्या ठिकाणी सैन्य, जसं जंतर मंतर किंवा या ठिकाणी तुम्ही करता. कारण त्याचसाठी तर सरकार असतं. सरकार म्हणजे काय, जे अधिकृतरित्या बलप्रयोग करू शकतं आणि त्याच्यावर त्यांची मोनोपॉली असते एकाधिकारची, त्याला सरकार म्हणतात. तर जनहितासाठी तुम्ही तो बलप्रयोग करायचा आहे. पोलिसी बळ, सैन्यवर, हे सैन्यबळ वापरून तो बलप्रयोग करून ते जर का हे दुराग्रह धरायला लागले तर तो तुम्ही बलप्रयोग करून तो मोडून काढायचे. कारण त्यांच्याशी युक्तिवाद करण्याची काही सोय नाही किंवा मला तरी वाटत नाही त्यांच्याशी तार्किक. हा डीजे मुक्तीचा लढा तुम्ही पुढे कसं नेणार? मी म्हणल्यानुसार की वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींना आणि ब्युरोक्रॅट्सना निवेदन आणि ईमेलद्वारे कळवलेलं आहेच. त्यानंतर परवा योगायोगाने त्या बैठकीला जाणं झालं, तिथेही मुद्दा मांडणं झालं. त्यानंतर अनेक मीडिया चॅनल्सचे हे आले मला कॉल आणि त्याद्वारे खूप लोकांपर्यंत तो मुद्दा पोहोचला. पण त्याची कार्यवाही जर का प्रत्यक्ष उत्सवात झालेली मला दिसली नाही तर माझा न्यायालयीन लढाईचा मार्ग चोखाळण्याचा विचार.